जो नागपूरमध्ये एक व्यक्ती वारली, ती इटारसीला जात असताना वारली, तिचा दंगलीत सहभाग होता नव्हता मला माहिती नाही, परंतु शेवटी एक व्यक्तीचा जीव गेलाय. सभापती महोदय, आपण सुद्धा एक संवेदनशील कार्यकर्तेच म्हणता येईल, भले वरती बसलेले असला तरी, परंतु ज्या पद्धतीनं आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय, वाटतं आपण कोणत्या जमान्यात चालवलं आहे. एकीकडे सुनीता विल्यमच्या विषयी बोलतो आपण, कशा पद्धतीने 29,000 स्पेस मधून ती कशा पद्धतीने इथं आली. वेगवेगळे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण आलेलो आहे आणि आपण कबर आणि बाबर करत बसलेले सभापती महोदय. आणि म्हणून अशा करत असताना ज्या पद्धतीनं काल परवा कामरावर हल्ला झाला, हा शोभनीय का? काबरा बोलला. मला असं वाटतं ह्या सगळ्या बोलत असताना व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठे हल्ले होण्याची आवश्यकता नाही. सभापती महोदय, परवाच्या दिवशी जी नागपूरला दंगल झाली, दंगल होत असताना दोन्ही बाजू याला जबाबदार आहे. दोन्ही बाजू सभापती महोदय जबाबदार आहे. औरंगजेबाच्या कबरीविषयी तर सगळीकडे आंदोलन झालं, मग नागपूरमध्येच का दंगल झाली हा पण सभापती महोदय शोध घेण्याचा विषय. सभापती महोदय, मुख्यमंत्र्यांनी भले हे म्हणणं नाकारलं असेल, परंतु माझ्याकडे व्हिडिओ आहे. सभापती महोदय, आज आपण बोलतो, आपण कोणत्या जमान्यात आहे. सभापती महोदय, नागपूरला ताजुद्दीन दर्गा मी माहिती घेतली, सहज घेतली. नितीन गडकरींची वडिलांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला असं सांगितलं मला. नितीन गडकरी एक संवेदनशील नेतृत्व आहे, आपल्या राज्याचं नाही देशाचं म्हणता येईल, यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि यांच्या पुढाकारातून ते नाशिकचं ताजुद्दीन दर्गा, चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्यांच्यामुळे झालं. आज पहिली चादर त्या दर्गेवर नितीन गडकरींची जाते. सभापती महोदय, आपल्या देशातला अजमेरचा दर्गा सगळ्यात मोठा आहे, आपण मानला जातो, गरीब नवाज का काय त्याचा दर्गा आहे. देशाचे पंतप्रधान तिथं सभापती महोदय चादर पाठवतात ना, चादर पाठवतात सभापती महोदय. ही चादर तुडवल्या गेली, या चादरीवर आयात लिहिलेलं असतं. माझ्याकडे फोटो आहे. म्हणून औरंगजेबाविषयी कोणाला प्रेम नाहीये, नसलंच पाहिजे. या देशाला हिंदू असेल मुसलमान याच्यात विषयच येत नाही. औरंगजेब आक्रमक होता. अबू आझमीला जेलमध्ये नाही टाकत आपण, औरंगजेबाची बाजू घेतो. कुठे गेला औरंगजेबाला? त्या अबू आझमीला जेलमध्ये टाकून कुठे टाकला जेलमध्ये? ते नाही टाकत. कोरटकर 1.25 महिन्यानं अटक होतो. राहुल सोलापूरकर अजून मोकळा फिरतोय. सभापती महोदय, अजून फिरतो. आणि एकीकडं मी बाजू घेत नाही, परंतु ही चादर होती, हिच्यावर नाचलं गेलं, ही जाळली गेली. कोणती चादर असो त्याच्यावर कुराणातली आयात लिहिली जाते. सभापती मध्ये एक ओळ नाही लिहिली जाते. म्हणून कुराणाचा आयात जाळल्यानंतर मला असं वाटतं काही भावना तीव्र होऊ शकतात. म्हणजे आपण ह्या धर्माच्या बाबतीत कशा पद्धतीनं वागतो हा माझा मुद्दा याच्यामध्ये. आणि जर आपल्याला ताजुद्दीन बाबाची दर्गा नितीन गडकरींनी दिलेली चालते, अजमेरच्या शरीफच्या अजमेर दर्ग्याला नरेंद्र मोदी साहेबांना दिलेली आपल्याला चादर चालते, आणि मग ही चादरीवर तुम्ही पायदळी तुडवता, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे. सभापती महोदय, मला वाटतं सगळ्या धर्माचा आदर आवश्यक आहे. आणि म्हणून सगळं हे होत असताना सभापती महोदय, या राज्याची जर आताची कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं या राज्यात पुन्हा ताकदीनं काम करण्याची आवश्यकता आहे.